जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बघूया आज मी कोणता केक बनवलेला आहे. या केकची ऑर्डर मला रात्री 12 वाजता झाली, पण मी तो मेसेज सकाळी बघितला. मला थोडं काम होतं, त्यामुळे मला बाहेरही जायचं होतं. सर्वात आधी मी केकची ऑर्डर कन्फर्म केली. त्यानंतर मग मी केक बनवायला लगेच सुरुवात केली. ब्रेड थंड झाल्यानंतर मी कट करून घेतला आणि त्याला क्रम कोटिंग करून मी केक सेट होण्याकरिता फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि माझी तयारी करून मी निघाली माझं काम करण्याकरिता. काम करून झाल्यानंतर मला घरी परत यायला 4च वाजले. घरी आल्यानंतर लगेच मी केक बनवायला सुरुवात केली. मला केकवरती चॉकलेट टाकायचं होतं, तर मग मी पूर्ण चॉकलेट बारीक करून घेतलं आणि ते पूर्ण केकवरती टाकून घेतलं. माझ्या बहिणीने मला क्रीम बनवून दिली. क्रीम बनवून झाल्यानंतर मग मी लगेच नोझलच्या सहाय्याने मला जशी डिझाईन करायची होती तशीच मी कोणताही कलर न यूज करता व्हाईट क्रीमनीच पूर्ण डिझाईन कंप्लीट करून घेतली. इथे माझा केक बनवून तर रेडी झालेला होता. माझ्याजवळ जे स्ट्रॉबेरी फ्लेवरचे चॉकलेट होते ते मी वरून जे डिझाईन केली होती त्यावरती लावून दिले. त्यानंतर मग ब्लॅक अँड व्हाईट चोको चिप्स होते ते मी वरून चॉकलेटवरती टाकले आणि माझ्याजवळ मल्टी कलरचे स्प्रिंकल्स होते ते मी साईडनी जी डिझाईन केली होती त्यावरती टाकून दिले. त्यामुळं केकचा लूक खूप छान वाटत होता आणि बर्थडे टॅग जे होते ते मी सुद्धा चॉकलेटवर लावून दिले. तर तुम्हाला हा केक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.